ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्याने दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलेलं उपोषण। सरकारनं पैसे थकवल्याचा आर्याने केला होता आरोप, तर केसरकरांनी आरोप फेटाळले। रोहित आर्याला सरकारनं दिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। याच प्रकल्पाचे पैसे सरकारनं थकवल्याचा आरोप। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर केल्याची माहिती। अमोल वाघमारे पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीलाही कळलं पाहिजे इथे काय आग लागली आहे। राज ठाकरेंचं मोर्चाला येण्याचं आवाहन। शिवरायांच्या किल्ल्यांवरती नमो टुरिझम सेंटर उभारली तर फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करणार, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवरती टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा GR। सरकारनं शेतकऱ्यांना फसवं पॅकेज दिलं। काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांचा आरोप, तर शेतकऱ्यांनी सत्तेत बसवलं त्यांची चेष्टा करणार नाही। भाजप नेते मधू चव्हाणांनी दिला शब्द। रुपाली चाकणकर यांच्याविषयी अजितदादांकडे केली पीडित कुटुंबाने तक्रार। चाकणकरांच्या मताशी आम्ही समर्थन करणार नाही, अजित पवारांचं उत्तर। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातला जमीन व्यवहार धर्मदाय आयुक्तांनी रद्द करण्याचे दिले आदेश। ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओतील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्याने दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलेलं उपोषण। सरकारने पैसे थकवल्याचा आर्याने केला होता आरोप, तर केसरकरांनी आरोप फेटाळले। रोहित आर्याला सरकारने दिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। याच प्रकल्पाचे पैसे सरकारने थकवल्याचा आरोप। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर केल्याची माहिती। अमोल वाघमारे पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीलाही कळलं पाहिजे इथे काय आग लागली आहे। राज ठाकरेंचं मोर्चाला येण्याचं आवाहन। शिवरायांच्या किल्ल्यांवरती नमो टुरिझम सेंटर उभारली तर फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवरती टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा GR। सरकारनं शेतकऱ्यांना फसवं पॅकेज दिलं। काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांचा आरोप, तर शेतकऱ्यांनी सत्तेत बसवलं त्यांची चेष्टा करणार नाही। भाजप नेते मधू चव्हाणांनी दिला शब्द। रुपाली चाकणकर यांच्याविषयी अजितदादांकडे केली पीडित कुटुंबाने तक्रार। चाकणकरांच्या मताचं आम्ही समर्थन करणार नाही, अजित पवारांचं उत्तर। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातला जमीन व्यवहार धर्मदाय आयुक्तांनी रद्द केल्याचे दिले आदेश।
निफाड तालुक्यातील मुसळधार पावसानं कहर केलेला आहे, तर नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आला। या पुराचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या सुरगाणा भागामध्ये होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसला। काढणीला आलेलं पीक अडबं झालं, त्यामुळे पावसानं शेतातील भात पीक भिजून खराब झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हदगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। काढलेलं सोयाबीनचं पीक आणि कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। मोंथा चक्रीवादळाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान भात शेती पाण्याखाली गेली आहे। कापणीला आलेल्या पिकालाही फटका बसलाय। वाशिमच्या मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरुळपीरसह इतर भागामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसाचा कपाशी आणि तुरीला मोठा फटका बसला। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा पिकांना मोठा फटका बसलेला आहे। जिल्ह्यातील 48,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। दरम्यान जिल्ह्यामध्ये कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू आहेत। संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर अंतिम अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे। कृषी विभागानं ही माहिती दिली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा फटका बसलेला आहे। पावसामुळे उभं पीक नष्ट झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDC मधील कंपन्यांमधून रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडलं गेलंय, त्यामुळे सोनपात्रा नदीचं पाणी दूषित झालं आहे आणि पाण्याचा रंग बदललाय। रासायनिक सांडपाण्यामुळे पाण्याचा उग्र वास येऊ लागलाय, त्यामुळे कोतवाली गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध रेती, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांमध्ये वाढ होतीये, त्यामुळे वाळू माफिया आणि गुंडांवर कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबत निवेदन देण्यात आलं। साताऱ्याच्या उमरजमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या, यामुळे साताऱ्याहून कराड, सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। लातूर जिल्ह्यातील रेणापूर इथं शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये सोयाबीन जाळून सरकारचा निषेध करण्यात आला। सोयाबीनला हमीभाव मिळत नाही, खरेदी केंद्र सुरू नाहीत, त्याचबरोबर अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोताळा बुलढाणा रस्त्यावर रास्ता रोको करत बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चाला समर्थन दिलं। शेतकऱ्यांनी रस्त्यावर भजन करत कर्जमाफीची मागणी केली। वाशिमच्या मुंबई नागपूर महामार्गावर बंजारा समाजानं आंदोलन केलं। बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तर बंजारा समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अंतर्गत रस्त्याच्या स्थगितीचा वाद धाराशिवमध्ये पाहायला मिळाला आहे, तर नवीन वळण या वादाला मिळालंय। रस्त्याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली, त्याची SIT चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी केली आहे, तर विक्रम काळे यांच्या मागणीनं महायुतीमध्ये वाद वाढलाय। पाहुयात पुढची बातमी। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील अंबड आणि सातपूरमधील 130 कंपन्यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय। संतोष शर्मा आणि परिवारानं सातपूर MIDC कार्यालयासमोर गेले 3 दिवस आमरण उपोषण सुरू केलं होतं। अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी यांची लिखित चौकशी व्हावी अशी मागणी शर्मा यांनी केली। लोक उपोषणाला बसले त्या लोकांनाही बोलवतो, पण माझी एक विनंती आहे, तू आजच्या उपोषण सोड। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री सहायता निधीला नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेच्या माध्यमातून 1 कोटी 1 लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय।
अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर मारहाणीची घटना घडली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. बच्चू कडूंचं नियोजित रेल रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यास उद्या रेल रोको आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी दिला होता. शेतकऱ्यांवर अद्यापही अवकाळीचं संकट घोंगावतंय. दरम्यान सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं ही काळाची गरज आहे असं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. पवईमध्ये मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. रोहित आर्यानं मुलांना एका खोलीत डांबून ठेवलं होतं. पोलिसांसोबतच्या झटापटीमध्ये गोळी लागून रोहितचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला. अमोल वाघमारे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारेंनी केलेल्या गोळीबारात आरोपी आर्याचा एन्काउंटर झाला. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील 2 आरोपींना फलटण न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारे यांच्या फोनवरून संवाद साधला. न्यायाच्या लढाईत तुमच्या सोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबाला दिली. मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मतचोरी झाल्याचा आरोप करत ईव्हीएमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं वक्तव्य यावेळी राज ठाकरेंनी केलं. लोक मनसेला मतदान करतात मात्र ईव्हीएमच्या भानगडीमुळे आपला पराभव झाला असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर आरोप केले. मतदार याद्या स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हणाले.